स्ट्रॉबेरीज कोणाला आवडत नाहीत बरं. आणि त्यातच जर स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम असेल तर आहा, बातच न्यारी. आज आपण बनवणार आहोत असंच व्हॅलेंटाईन डे स्पेशल मस्त असं स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम. नमस्कार, ट्रीटमेंट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्ट्रॉबेरी मिल्कशेकसाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूयात. तर मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहेत 8 ते 10 मस्त लाल लाल चुटूक अशी स्ट्रॉबेरीज. या स्ट्रॉबेरीजला आपण पाण्याच्या एका बाउलमध्ये ठेवायचं, म्हणजे जर त्याला काही घाण वगैरे लागली असेल तर ती घाण निघून जाते आणि स्ट्रॉबेरी स्वच्छ होतात. त्यानंतर इथे घेतलेला आहे 1 कप थंडगार दूध. त्यानंतर इथे अर्धा कप साखर तुम्ही थोडी कमी सुद्धा वापरू शकता. 3 ते 4 बर्फाचे तुकडे आणि 200 ml स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. स्ट्रॉबेरी आईस्क्रीमऐवजी तुम्ही इथे व्हॅनिला आईस्क्रीमचा देखील वापर करू शकता. अगदी पटकन ही रेसिपी तयार होते, तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम इथे मी एक ग्लास घेतला आहे. या ग्लासमध्ये आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक सर्व करणार आहोत. तर साईडनी आपल्याला स्ट्रॉबेरी सिरप सोडायचं आहे डेकोरेशनसाठी. हे अगदीच ऑप्शनल आहे, पण ते सिरप ग्लासच्या साईड्सला चिटकून राहावं यासाठी काय करायचं, जो आपला फ्रीझर असतो, बर्फ वगैरे होतो त्याच्यामध्ये, त्या फ्रीझरमध्ये हा ग्लास अगदी 15 मिनटं चक्क ठेवून द्यायचा. म्हणजे तो गोठल्यानंतर तो स्ट्रॉबेरीचा सिरप त्याला चिटकतो. आता ही जी आपण स्ट्रॉबेरीज घेतली आहेत ती चिरून घ्यायची. तर त्याचं जे वरती हिरवं पान असतं ते पान काढून घ्यायचं. त्यानंतर साईडला जे याचं वरनं पांढरटसर भाग असतो तो देखील अगदी थोडासा कट करून घ्यायचा आणि स्ट्रॉबेरीला 2 भागांमध्ये चिरून घ्यायचं. तर अशाच प्रकारे आपण सगळ्या स्ट्रॉबेरीज चिरून घेऊयात. आता आपण ज्या 8 ते 10 स्ट्रॉबेरीज घेतल्या होत्या त्यांना 2 भागांमध्ये असं आपण चिरून घेतलेलं आहे. किती छान दिसत आहेत, मला तर आत्ताच खायचा मोह होतो आहे असा. आता आपण एक मिक्सरचा जार घेऊयात आणि त्यामध्ये या चिरलेल्या स्ट्रॉबेरीज आपण घालून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये जाईल 3 ते 4 बर्फांचे तुकडे, अर्धा कप साखर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आवडीनुसार. आणि त्यानंतर यामध्ये घालूयात 200 ml स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. कोणत्याही ब्रँडचं छान असं तुम्ही आईस्क्रीम इथे वापरू शकता. स्ट्रॉबेरीऐवजी व्हॅनिला आईस्क्रीमही घालू शकता. त्यानंतर यामध्ये घालू 1 कप गार दूध. बर्फामुळे काय होतं तर मिल्कशेक असा फ्रोदी होतो, फेसाळ होतो. आता याला आपण मिक्सरमधनं छान फिरवून घेऊयात. या सर्वांना आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मिल्कशेक अगदी फ्रोदी फेसाळ असं झालं आहे आणि रंगसुद्धा किती गोड असा गुलाबी रंग याला आलेला आहे. आता याला आपण सर्व करून घेऊया. तर जो ग्लास आपण फ्रीझरमध्ये ठेवला होता तो मी बाहेर काढला आहे. बघू शकता तुम्ही किती छान थंडगार झाला आहे तो ते. आणि आता ही स्टेप ऑप्शनल आहे, पण स्ट्रॉबेरी सिरप आहे, बाजारात हमखास मिळतं, ते घ्यायचं आणि त्याला साईडनी, ग्लासच्या साईडनी असं सोडून घ्यायचं. फ्रीझरमध्ये ग्लास ठेवल्यामुळे काय होतं की लवकर ते असं खाली पटकन जात नाही, ग्लासच्या कडांना चिटकून राहतं. किती छान दिसतं आहे ना कप. डेकोरेशनसाठी फक्त हे वापरले, अगदी ऑप्शनल स्टेप होती ही. त्यानंतर आपण जे मिल्कशेक बनवलं आहे ते मिल्कशेक या ग्लासमध्ये आपण घालायचं. अगदी काठोकाठ याला भरायचं नाही, कारण वरून आपल्याला आईस्क्रीम देखील घालायचं आहे त्यामुळे. आणि त्यानंतर यावर जाईल व्हॅनिला आईस्क्रीम. आता तुम्हाला इथे वरती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घालायचं आहे तर तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीमही घालू शकता, पण मी कॉन्ट्रास्टसाठी गुलाबीवर पांढरं छान दिसेल म्हणून व्हॅनिला वापरते. तर छान असे 2 मोठे मोठे स्कूप इथे व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेतला आहे आणि साईडला अशी एक स्ट्रॉबेरी लावून याला छान आपण डेकोरेट करून घेतलेलं आहे. आणि मग नंतर वरती जे स्ट्रॉबेरी सिरप आहे ते आपण घालूयात, म्हणजे अजून ते दिसायला अगदी सुंदर दिसेल. तर तयार आहे आपलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम. गुलाबी रंग अतिशय गोड आला आहे आणि दिसायला तर ते किती छान दिसतं आहे.
तुम्ही ही रेसिपी व्हॅलेंटाईन्स डेला नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी टिट बिट्स डेलिकसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.